ते कालपासून अगदी ऐकतोय आणि ज्या आवाजाने संपूर्ण भारतभर खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. महाराष्ट्र भूषण आणि जीवन गौरव पुरस्कार या पुरस्काराने ज्या समालोचकाला खऱ्या अर्थानं सन्मानित होताना आपण सर्वांनी बघितलं. त्यांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर, त्याचबरोबर मी स्वतः सुमित सोनवणे, तुमचं सर्वांचं या आझादी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या पहिल्या मॅचकडे. आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानात दाखल झालेले आहेत आणि आजची पहिली मॅच योगेश भाऊ सरकार स्पोर्ट क्लब पुणे आणि त्यांच्या अगेन्स्ट जर आपण इथे मैदानामध्ये बघितलं गेलं तर रहीम 11 या दोन संघांमध्ये असणारा पहिला सामना. सामन्याला इथे होती सुरुवात आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये युद्धाला सुरुवात होईल. रणशिंग फुकले षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय शिब्बान शेख. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी वाईडच्या रूपाने अतिरिक्त धावेने इथे मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आणि हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेन बॉल, आझादी चषकाला सॅल्यूट करणारा एक बुलंदी ब्लास्ट. आज षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये जो येणार आहे आणि या षटकाराच्या मदतीने संघाचं धाफलक देखील आपण पाहतोय. अजिंक्य आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईक ऑन आहे. नॉन स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे ही जोडी मैदानाच्या मध्ये. ओहो, हा चेंडू आपण पाहिले गेले तर इथे शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू कुठल्या स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होता या चेंडूमध्ये आणि चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट येताना जो आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. स्कोर कार्डकडे पण तुम्हाला घेऊन जाणार आहे. 11 धावा च्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. राऊंड द विकेट आपण पाहतो शिब्बान शेख यावेळी पुन्हा दाबायचंय, बॅटने टॉपेज घेतलाय आणि आणि इथे झेल होईल. पहिली विकेट, पहिला मोहरा, पहिला हादरा रहीम 11 पुणे संघाला. पहिली विकेट आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये अजिंक्यच्या रोपण निश्चितपणे संघाला येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं आज तुम्हा सर्वांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एक विकेट आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानंतर जर आपण पाहिले गेले तर पहिला मोहरा अजिंक्यच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने एक षटकार जरूर आला. 5 षटकांची मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. शिब्बान शेख षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये हाताळताना आपण त्यांना पाहतोय. खऱ्या अर्थानं योगेश भाऊ सरकार स्पोर्ट क्लब पुणे हा संघ निश्चितपणे टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आपण पाहतोय रहीम 11 टीमला आमंत्रित केलं. राहुल सातव न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेला आहे. वाघोली गावाला बिलॉंग करणारा आणि मिस्टर प्रीमियर लीग म्हणून मात्र त्याची ओळख आहे. हा चेंडू आपण पाहिला गेलं तर शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी पुल करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बघायला मिळाला. तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल, एक धावी इथे आली आणि या एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 12 धावा. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एक षटक, पहिलं षटक प्रगतीपथावरती. अविनाश रामगुडे स्ट्राईक ऑन.
ओ यावेळी मात्र आपण पाहतोय अति वेगानं, खऱ्या अर्थानं मी म्हणेल की अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं अविनाश रामगुडेच्या जवळ मात्र चेंडू येताना आपण बघितला. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. एक इनिंग संपल्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी टॉस जो घेणार आहोत आणि त्या पुण्याचा गोलंदाज सिब्बान. ओहो, राहुल सातवसाठी हा चेंडू होता आणि यावेळी मात्र आपण पाहिले गेलं तर पुन्हा या चेंडूमध्ये खऱ्या अर्थाने सिब्बानने बाउन्स चेंडूंचा वापर जरूर इथे केला. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं जाणार आहे. ते आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिलं एक षटकाचा खेळ संपला. 13 धावा धापलकावरती आहेत. यानंतरची होणारी मॅच आपण जर बघितलं श्रीतेज 11 आणि त्याच त्यांच्या विरोधात हमराज मृत्युंजय कोथरूड, हे दोन संघ आपल्याला यानंतरच्या मॅच मध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाने एक इनिंग नंतर लगेच आपण टॉस साठी तयार राहायचंय. आज खुल्या गटातील संघ आपण पाहिले गेले तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय जीके स्पोर्टचे असणारे ओनर गणेशदादा मराठे अर्थात सर्वांचे लाडके दाजी ते देखील उपस्थित, त्यांचे मात्र स्वागत असेल. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर संपल्यानंतर तुम्हाला विकेटवरती पाणी टाकण्याची परवानगी आहे आणि इनिंग सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही बॉलिंग एंडला पाणी टाकू शकता. ते पाणी तुम्ही बॉलिंग एंडला फक्त एकदाच टाकू शकता. अविनाश रामगुडे यांना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं काल जबरदस्त बॅटिंग मात्र अविनाश रामगुडे यांची बघायला मिळाली आणि विशेषतः अनुभव काय असतो मित्रांनो, क्रिकेट खेळून मात्र तुम्हाला मिळालेला अनुभव हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. आणि तेच मात्र अविनाश रामगुडेने काल या मैदानावरती दाखवलं की मॅच कशी आपल्या संघाकडे झुकवावी. अनेक वेळा आपण पाहतो की ज्यावेळेस मला वाटतं 13 चेंडू 32-33 धाव्यांची गरज असताना त्यांनी स्वतःचे पाय डगमगू दिले नाही. ते संयमाने मैदानावरती खेळपट्टीवरती उभे राहिले आणि विजयाचा षटकार ठोकत संघाला आपण पाहतोय सेमीफायनलला पाठवलंय. गोलंदाज षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं घेऊन. यावेळी स्क्वेअर कटचा फटका मैदानाच्या आतमध्ये डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. तोपर्यंत इथे आलेली एक सिंगल जी मैदानामध्ये घेतलेली आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. प्रशांत गायकवाड जे आपण इथे मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. अगदी पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. 14 धावा धापलकावरती ज्या इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि आपण पाहतोय दिग्गज खेळाडू खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतील. इजाज कुरेशी, त्यानंतर आपण पाहतोय समर्थ कडू, डावकुरे शैलीचे असणारे खऱ्या अर्थानं हे आक्रमक खेळाडू देखील आपल्या मैदानामध्ये बघायला मिळतात. राहुल सातव स्ट्राईक ऑन तयार आहे, बघायचे काय करेल. ओ हो हो हो, काय चेंडू टाकलाय. अगदी नजरेच्या समोरून मात्र चेंडू निघून जातोय राहुल सातवच्या. कुठल्याही प्रकारचा आपण पाहिले गेले तर बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क बघायला मिळाला नाहीये. चेंडू इथे मैदानाच्या अंदर आपण बघितलं गेलं तर डॉट चेंडू मैदानामध्ये येताना आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा त्या पायचे गोलंदाज तयार असणार आहे तो प्रशांत. राऊंड द विकेट. ओहो, पुन्हा एकदा पायचे बाउन्सचा वापर. मैदानामध्ये आपण चला पंचांसोबत चर्चा करायची नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा प्रशांत. व्हाईट बॉल इथे मात्र पंचाने घोषित केलेला आहे. 15 धावा धापलकावरती आहेत. आझादी चषकाचं आपण पाहतोय 7वं पर्व, एक यशस्वी पर्व. यावेळी मात्र निश्चितपणे थोडासा टप्पा पुढे ठेवला परंतु या चेंडूमध्ये बाउन्स आपल्याला बघायला मिळाला नाही. संघाचं धापलं घेते स्थिर आहे. अविनाश रामगुडे यांना माहिती आहे की आता संघामध्ये खऱ्या अर्थानं बरे दिग्गज नावं जरूर कमी असतील परंतु मला हे नौके खेळाडू घेऊन खेळायचं, या नौक्या खेळाडूंना कॉन्फिडन्स द्यायचा, या नौक्या खेळाडूंना मला आत्मविश्वास द्यायचा आहे की प्रतिस्पर्धी संघ किती जरी ताकदवर असला तरी आपल्याला लढण्याची जर आपल्याकडे ताकद आहे, फक्त तो लढा महत्वाचा आहे. यावेळी लेक्समच्या बाहेर असणारा चेंडू निश्चितप्रमाणे तिथे आपण पाहतोय अमर साठे सळ कळवत आहेत की हा चेंडू इथे वाईड आहे. अतिरिक्त धाव यावेळी मैदानाच्या मध्ये येईल. या अतिरिक्त धावेने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 16 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत.
प्रशांत गायकवाड पुन्हा एकदा गोलंदाज तयार द विकेट. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल. यावेळी मात्र आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये जरूर होता, परंतु इथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. चेंडू डॉट आलेला आहे. धाफलक किती स्थिर आहे? 16 धावा धाफलकावरती असणार आहे. आज आपण पाहते गेल्या 4 दिवस खऱ्या अर्थानं मैदानावरती येऊ शकले नाही, परंतु ते आज आलेले आहेत. स्पर्धेचे असणारे छोटे मुख्य आयोजक रजत थेऊरकर उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आहे. हा चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा डॉट येताना जो मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 16 धावा ज्या धाफलकावरती असणार आहेत. प्रशांत पुन्हा एकदा तयार असेल. राहुल सातवला मात्र निश्चितपणे फार मोठी आव्हानं आतापर्यंत तो उभी करतोय. अचूक टप्प्याचा मारा मैदानामध्ये बघायला मिळतोय. यावेळी पाहायचं मैदानाच्या मध्ये पुल केला जातोय. टिप स्क्वेअर लेग मध्ये अमर गोरे. चेंडूला पण पाहतो यावेळी मैदानाच्या मध्ये इथे चेंडूला फील्ड करणार आहे. फेकी थोडीशी जरूर खाली ठेवली. तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं धाफलक आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 17 धावा. एक फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद आहे. आणि पहा विनंती आहे 25 मिनिटांमध्ये एक इनिंग आपल्याला संपवायची आहे. असं अजिबात करू नका की बॅट्समन स्ट्राईकला येईल आणि त्यानंतर आपण विकेटवरती पाणी टाकू. त्यासाठी आपल्याला वेळ वाचवायचा आहे. तुम्ही लगेचच ओव्हर संपली पाणी टाकून द्या. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये इथे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 17 धावा धाफलकावरती 5-5 षटकांच्या मॅचेस आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. शुगन कुमार आता पंचाच्या भूमिकेत होते, आता मात्र ते आयोजकाच्या भूमिकेत येतील. षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये घेऊन येईल अयूब. 17 धावा ज्या धाफलकावर आहेत. ओहो पुन्हा एकदा पहा मैदानामध्ये झपकन चेंडू मात्र राहुल सातवच्या दिशेने मात्र येताना बघायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा जुनो काही चेंडू होता. अपेक्षापेक्षा जास्त वेग खऱ्या अर्थानं आज या विकेटवरती मैदानामध्ये बघायला मिळतोय. बघायचे परंतु एका बाजूने अविनाश रामगुडे सारखी एक तगडी फील्ड मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं कशा प्रकारे तो उभा असेल आणि कशा प्रकारे तो कामगिरी करेल. काल आपण या मैदानावरती पहिलं षटकारांचा पाऊस त्याच्या बॅटमधून येताना बघायला मिळालाय. त्यामुळे हे मैदान त्याच्यासाठी आता काही नौखं मैदान राहिलेलं नाहीये. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते केला जाईल. यावेळी पहा मैदानामध्ये शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. समर्थ चेंडू इथे कव्हर करतोय, फील्ड करतोय आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावा मैदानाच्या मध्ये. एक धावाली एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे 19 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. सातत्याने आपण पाहिलं पुण्याचं क्रिकेट गाजवताना राहुल सातव यांना. यावेळी पाहायचे मोठा स्ट्रोक खेळला आहे, परंतु चेंडूने फक्त उंची घेतली. लांबी फार कमी होती तिथे. एक सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील तिथे मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. मला वाटतं आपण पाहतोय त्याच्याकडे प्रथमेश गोसावी चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा यावेळी मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. 21 बॅटची कडा होती तिथे मैदानात पाहायचे. डेंजर इनला धावबाची संधी आहे, परंतु पहा मैदानाच्या मध्ये काय होईल. ओ हो 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 असं म्हणतात ना, इकडे आड आणि तिकडे विहीर. अशी परिस्थिती सध्या राहुल भोवती आपल्याला जरूर बघायला मिळाली. एका बाजूने जर आपण बघितलं तर निश्चितप्रमाणे तिथे योगदान मिळालं, परंतु त्यानंतर नॉनस्ट्राइक एंडला अयूब याने मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाही आणि राहुल सातवला मात्र परतावं लागलं. विकेट येताना मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाली. स्वप्नील भालेराव न्यू बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता दाखल झालेले आहेत. आणि आज पुण्याचं क्रिकेट, मुंबईचं क्रिकेट आणि मुंबईचे रथी महारथी, पुण्याचे रथी महारथी
या आझादी चषकामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहे. यावेळी पाहायचंय चेंडू हवेमध्ये, चेंडूने फक्त उंची घेतली. होय, इथे काय झालेलं आहे? कॅच सुटलाय. झेल कोणाचा सोडलाय? तर अविनाश रामगुडे यांचा झेल सोडलाय. मला वाटतं काल देवरोडकरांना माहित असेल अविनाश रामगुडे यांचा झेल सुटल्यानंतर अविनाश रामगुडेने काय केलेलं आहे काल. आणि अविनाश रामगुडेला जीवदान दिल्यानंतर अविनाश रामगुडे काय करू शकतो हे खऱ्या अर्थानं योगेश भाऊ सरकार स्पोर्ट क्लब पुणे संघाला देखील आता सांगायची गरज नाहीये. यावर्षी आझादी चषकामध्ये आपण पाहिलं गेलं तर या सीझन पावसाळी रबर बॉलचे क्रिकेट सातत्याने दरवर्षी मोठमोठे बदल आझादी चषकामध्ये बघितलेत आपण. हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहे आणि निश्चितप्रमाणे अविनाश रामगुडे पंचाकडे पाहणार देखील नाही. अगदी बॅटची एज आणि तिथे कुठल्या प्रकारची चूक नाही. विकेटचं बळदान आपण पाहतोय. धक्का क्रमांक इथे तिसरा. 3 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. पहिला आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे अजिंक्य मैदानामध्ये बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं राहुल सातव धावबाद झाला. त्यानंतर अविनाश रामगुडे आता मैदानामध्ये बाद होत आहेत. आणि आता जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर इथे मैदानात दाखल इथे होणार आहे ते प्रशांत शुक्ला. पुण्यातील मी म्हणेन की टॉप बेस्ट ऑलराऊंडर पैकी असणारा एक हा खेळाडू प्रशांत. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती आपण मैदानाच्या पाहतोय 25 धावा. यानंतरची होणारी मॅच आणि त्या सामन्याचा आपण टॉस देखील करतोय. यानंतरचा होणारा सामना श्रीतेज 11 भोसरी आणि त्यांच्या अगेन्स्ट हमराज मृत्युंजय कोथरूड. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. प्रशांत वैयक्तिक आपण पाहतोय मैदानामध्ये दुसरं षटक आणि संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी स्वप्नील स्ट्रायकन तयार आहे. यावेळी पाहायचं मैदानामध्ये कट करण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये काय झालंय? चेंडू पडला समोर अगदी आणि समोरून मात्र दिशा बदलणार हा चेंडू थेट सीमारेषा ओलांडतोय आलेल्या चौकारे. आणि आज चुका होत आहेत कोणाकडून तर आपण पाहिले गेलं तर दिग्गज खेळाडू आहेत ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेटचं विश्व गाजवलेलं आहे. चौकार मैदानाच्या मध्ये आला आणि या चौकाराने संघाचा धावफलक देखील आता 29 धावा. हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी आडव्या पट्ट्याने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अगदी लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला इथे फील्ड करतायत आणि तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल आहे. 1 धाव इथे आलेली आहे. प्रशांत शुक्ला यांना माहिती आहे की उर्वरित अजूनही जे आपल्याकडे 10 चेंडू जे शिल्लक राहिलेले आहेत या 10 चेंडूंमध्ये आपल्याला एक मोठं आव्हान आता उभं करायचं. फायटिंग टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे कारण यानंतर आम्हाला गोलंदाजी करायची आहे. प्रशांत तयार असेल. स्ट्राईक ऑन प्रशांत शुक्ला. यावेळी पाहिजे मैदानामध्ये बाउन्सचा वापर केलाय. पाहिजे पंच तिथे डेंजर एंडला स्वप्नील परंतु कुठल्या प्रकारचा धोका नाहीये. सिंगल तरी इथे आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे काय होईल? 2 धावा. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ, चांगला पण पाहतोय कॉम्बिनेशन या चांगलं अगदी 22च्या रूपाने इथे आलेल्या या 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाणार आहे. धावफलक थोडंसं हलतं ठेवण्याचं काम करावं लागेल प्रशांत शुक्लाला. पुन्हा तपायचे गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रशांत इथे तयार असेल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर 5-5 षटकांच्या मॅचेस आणि खुल्या गटातील संघ या मैदानावरती खऱ्या अर्थानं आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहेत. चला मैदानाच्या मध्ये थोडीशी घाई करा कारण सकाळपासून आपण जर वेळ वाचवला ना तर दिवसभरामध्ये आपल्याला तो वेळ पुढे कव्हर करता येईल. आज दिवसभरामध्ये मॅचेस खूप सारे आहेत. बाउन्स होता या चेंडूमध्ये. प्रशांत गायकवाड यांचं खऱ्या अर्थाने मी विशेष कौतुक करावं वाटेल. आपल्या उंचीचा ते पुरेपूर फायदा घेत आहे. तुम्ही अनेक उंच पुरे खेळाडू आहेत आणि ज्या खेळाडूंची चर्चा नेहमीच होताना आपण बघितलेली आहे
ज्यावेळेस असे खेळाडू गोलंदाजी करतात, शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूचा वापर करतात, मात्र ते खांद्याचा चांगला वापर करतात. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये ते कार्यरत देखील आहेत. प्रशांत गायकवाड यावेळी पाहायचंय मोठा स्ट्रोक, खाली राहिलेला चेंडू होता परंतु त्या चेंडूला आसमान दाखवलाय प्रशांत शुक्लाने. मिड विकेट मध्ये खेळलेला षटकार. आणि बॉल जवळ असेल तर खेळाडूंना विनंती करेल, बॉल तुम्हाला सापडण्यासारखा असेल तर बॉल घेऊन येत चला. आणि आज आमचे आयोजक थोड्या वेळानंतर मात्र सर्व तटस्थ होतील, ती काळजी तुम्ही करू नका. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने 38 धावा धाफलकावरती. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये प्रगतीपथावर असताना पुण्यात गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल मैदानामध्ये प्रशांत. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय शफलो चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. फार मोठी अपील तिथे आहे आणि पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये फार मोठी अपील आहे, फार मोठा जल्लोष आहे, फार मोठा उत्साह तिथे आहे. थोडंसं आपण निश्चितप्रमाणे तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि तिथे पाहिलं जाईल की निश्चितप्रमाणे पंच कळवत आहेत की कदाचित बॉल बॉडीला टच झाला असावा, परंतु तिथे बऱ्याचशा खेळाडूंचा आत्मविश्वास, मग एजाजच्या मागे एजाज असेल, त्यानंतर शाहिद असेल, या सर्वांचा एकच आपल्याला बघायला मिळतं. आणि इथे यस तिसऱ्या पंचाने कळवलेलं आहे की इथे विकेट आहे. बॅटर आपण पाहिले गेलं तर प्रशांत शुक्ला मैदानाच्या मध्ये बाद होईल. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये, कारण बऱ्याच वेळा काय होतं की रिव्ह्यू एकदा दिला तर बरेचसे खेळाडू त्याच गोष्टीचा वारंवार विचार करतात आणि त्यामुळे पंचांना वाटलं तर एखादा सॉफ्ट कॉर्नर त्यांना वाटलं कुठेतरी आपल्याला घ्यायचा आहे तर तो त्यांचा रोल असेल, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु खेळाडूंच्या म्हणण्यावरून किंवा खेळाडूंनी जास्त आक्रोश केल्यानंतर तो तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल, हा तुमचा गैरसमज आहे. विकेट येताना मैदानामध्ये बघायला मिळाली. प्रशांत शुक्ला मैदानाच्या मध्ये बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता पाहिजे नवीन बॅटर इथे मैदानाच्या मध्ये दाखल इथे होणार आहे. अभि चौथं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये प्रगती पथावरती आहे आणि जवळपास मला वाटतं 4 षटकं टाकत असताना 22 मिनिटाचा वेळ इथे योगेश भाऊ सरकार स्पोर्टला पुणे संघाने घेतलेला आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रथमेश. यावेळी पाहायचंय मोठा स्ट्रोक तर खेळलाय मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक शोधून काढलाय आणि अयूब मात्र कुठल्याही प्रकारची चूक करणार नाहीये. विकेटचं पतन, स्वप्नील देखील होईल बाद. विकेट मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळते आणि खऱ्या अर्थानं प्रथमेशला पण कित्येक दिवस दुखापती सोबत झुंजताना या खेळाडूला बघितलेला आहे, परंतु या खेळाडूकडे एक वेगळं स्किल आपण म्हणूयात. किरकोळ देशटीचा खेळाडू आहे परंतु या खेळाडूकडे प्रचंड मोठा वेग आहे. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानामध्ये आता दाखल इथे होईल तो सागर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे मैदानाच्या मध्ये वारंवार जो आपण पाहतोय केला जाईल. आज मात्र आपण पाहिले गेले तर याच मैदानावरती आणि आतापर्यंत आझादी चषक ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूंनी आपल्या फलंदाजीने गाजवली ते एजाज कुरेशी
आज आपल्याला मैदानावरती पहिल्या मॅच मध्ये खेळताना बघायला मिळणार आहेत. प्रथमेशचा पुढचा बॉल सागरसाठी, खाली राहिलेला चेंडू होता पायचे मैदानामध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला तिथे अडवले जातोय, सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. डॉन मात्र इथे आपण पाहतोय बॅकअप साठी तयार आहेत आणि त्यानंतर इथे मैदानाच्या मध्ये घेतलेली सिंगल, एक धाव इथे आली. या एका धाब्याच्या मदतीने संघाचं धावफलक आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 39 धावा. शेवटचं षटक प्रगती पथावरती असताना चला यानंतरची होणारी मॅच. यावेळी पाहायचंय अभि बॅकफुटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची घेतली आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे आणि 1-2. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपण पाहतोय झेल झालाय, परतावा लागेल अभिला देखील. श्रीतेज 11 भोसरी आणि त्यांच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं हमराज मृत्युंजय कोथरूड टीम, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. विकेट येताना मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते. धाफलकावरती 39 धावा, धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार आहे, पुढे प्रथमेश. समीर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानात दाखल झाला आणि यावेळी आपण पाहतोय स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय विकेट आली. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतात. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद झालेले आहेत. शेवटचं षटक इथे मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना आणि दुसऱ्या बाजूला स्वतः आपण पाहतोय संघाचे ओनर, टीमचे ओनर रहीम भाई आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झालेले आहेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी देखील ज्यांची फार मोठी मदत नेहमीच लाभते ते जय पुष्टी सरांचा देखील शुभागमन होते. सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सामन्याकडे पुन्हा तुम्हाला घेऊन जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल मैदानामध्ये प्रथमेश. यावेळी मोठा असो खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि तिथे पाहिजे मैदानाच्या मध्ये झेल, तो मात्र होऊ शकलेला नाहीये. चेंडू मात्र आपण पाहिले गेलं तर इथे डॉट येतोय. धाफलक इथे स्थिर असणार आहे आणि धाफलकावरती 39 धावा आहेत. धावा धाफलकावरती आपण मैदानामध्ये बघणार आहे. या इनिंगचा हा शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील काय हाताळला खऱ्या प्रथमेशने. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलाय. पहिला डाव इथे मैदानामध्ये संपला जाईल. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती 39 धावा, 40 धावेचं आव्हान असेल ते आता आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. योगेश भाऊ सरकार स्पोर्ट क्लब पुणे संघासमोर. चला यानंतरची होणारी मॅच श्रीतेज 11 भोसरी आणि त्यांच्या अगेन्स्ट हमराज मृत्युंजय कोथरूड, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की आपण टॉस साठी यायचे. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी या. पहिला डाव इथे आपण पाहतोय मैदानाच्या जो संपलेला आहे आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा 39 झालेल्या आहेत. 40 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. चला हमराज मृत्युंजय कोथरूड टीम तुम्हाला शेवटचा पुकार आहे, आपण टॉस साठी या. जर संघ वेळेत उपस्थित राहिले नाही तर तुम्हाला कमी षटकाचे सामने खेळावे लागतील. त्यामुळे विनंती आहे थोडीशी घाई करायची आहे.
चला बॅटर्स चला, तुम्हाला देखील विनंती, आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. रहीम 11 संघ खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं गेलं तर फाईट करण्यासाठी तो तयार आहे आणि बघायची ती फाईट ती मैदानामध्ये कशा प्रकारे ती केली जाईल. श्रीतेज 11 भोसरी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. हमराज मृत्युंजय कोथरूड टीम कॅप्टन टॉस साठी या, अन्यथा सामने कमी षटकाचे खेळावे लागतील याची तुम्ही नोंद घ्या. आघाडीची दुनिया पण पाहते मैदानाच्या मध्ये बॅटर्स दाखल झालेले आहेत. एका बाजूला शाहिद आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर इजाज कुरेशी. टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहतोय असणारं फार मोठं नाव आणि याच आझादी चषकामध्ये ज्याकडून शतक ठोकलेलं आहे आणि आझादी चषकामध्ये या मैदानावरचा एक रेकॉर्ड आहे, सर्वात लांब वरचा षटकार आतापर्यंत कोणी मारला असेल तर त्या खेळाडूचं नाव आहे इजाज कुरेशी. सर्वात लांब षटकार. सामन्याकडे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. पाहिजे मैदानाच्या मध्ये आता अभिच्या हातामध्ये मात्र षटक क्रमांक पहिलं जे सोपवलेलं आहे आणि पार रस्त्यावरती असणारे जे 2 व्हीलर 4 व्हीलर आहेत तिकडे जे खेळाडू आहेत विनंती करेल रस्त्याच्या पलीकडे कोणी उभे राहू नका, सर्वांनी शक्यतो मैदानामध्ये उभे राहा आणि जाऊया मॅच कडे. सामन्याला होईल सुरुवात. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक पहिलं अभिच्या हातामध्ये, तर स्ट्राइक ऑन आपण पाहतोय शाहिद. पहिलाच बॉल हुक केलाय बॉलला आणि चेंडू सरळ स्टँड अँड डिलिव्हर षटकार. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय मैत्र निश्चितप्रमाणे शाहिदने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉल वरती ते षटकार खेळलाय आणि या षटकाराने सामन्याकडे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा अभि स्ट्राइक ऑन आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. शाहिद पहिल्याच बॉल वरती ते षटकार आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा पाहायचंय, हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने मात्र आपण पाहतोय बॅटचे टॉपेज घेतला. प्रशांत आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. सिंगल मैदानामध्ये येताना आपल्याला जे बघायला मिळाली, एक धावा आली आणि या एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावा ज्या आहेत त्या 7 धावा. एजाजसाठी हा चेंडू होता, परंतु तिथे आपण पाहतोय दिशा भरकटलेली गोलंदाजी आणि हा चेंडू आपण पाहिले गेले तर जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलेला आहे. वाईट +4. आपल्याकडे खऱ्या अर्थानं धावा कमी आहेत आणि कमी धावसंख्यांमध्ये आपल्याला फाईट करायची आहे. त्यामुळे कुठंतरी जर आपण बघितलं ना
तर या अतिरिक्त धावा रोखायच्या आहेत. हमराज मृत्युंजय कोथरूड टीम तुम्हाला शेवटचा पगार आहे. कॅप्टन आपण टॉस साठी या. श्रीतेज 11 भोसरी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. पुण्याचा गोलंदाज सय्यार अभि. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल यावेळी मैदानामध्ये पाहायचंय. अगदी गॅप मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असतील आणि चेंडू तिथे सीमारेषेच्या पलीकडे जाईल. हा चौकार आहे. चौकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येताना बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 16 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आज आपल्याला एका एका मिनिटाचा हिशोब फार महत्वाचा आहे. मला वाटतं दोन्ही आयोजकांनी वारंवार त्या सूचना दिलेल्या आहेत. यावेळी बाउन्स होता या बॉल मध्ये, परंतु तिथे पंच अमर साठे सर मात्र इथे कळवत आहेत की हा चेंडू इथे वाईड आलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघणार आहे अभि. स्ट्राइक आउट एजाज. यावेळी बॅटची इनसाइड एज आणि चेंडू मात्र इथे निसटला. असं म्हणतात एखादी गोष्ट आपल्या विरोधात होऊ लागली ना तर त्या सगळ्याच गोष्टी आपल्या विरोधात जातात आणि तेच इथे मात्र आपल्याला थोडस बघायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. चौकार मैदानामध्ये येताना जो आपल्याला बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय ते मैदानामध्ये आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा चौकार येताना मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 21 धावा. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये जरूर आहे परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. फिल्डर फार दूरवरती असतील तिकडे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होणार आहे. 2 धावा तर यावेळी आपण पाहतो मैदानाच्या मध्ये घेतल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे बघितलं तर 23 धावा च्या धाफलकावरती आहेत. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस यशाने केला जातोय. मॅचकडे आपण पाहतोय. जाऊया पुढे एकदा. यावेळी पाहायचंय एजाज कुरैशी. ही ताकद आहे, ही नजाकत आहे, हा क्लास आहे. हा बॉटम हँडचा काय वापर केला एजाज कुरैशीने. खडे खडे चेंडू पाठवला मिड विकेटच्या डोक्यावरून. लांबवरचा षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आला. यानंतर होणाऱ्या सामन्याचा आपण पाहतोय टॉस झालेला आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड या संघाने आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. स्कोर कार्डकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. एक षटक संपलाय. 29 धावा धाफलकावर. मॅच जशी संपेल ना तसं लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची. कुठल्या प्रकारचा त्यासाठी वेळ घ्यायचा नाहीये. अजूनही 11 धाव्यांची गरज जी असणार आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सागर इथे तयार असतील. हा चेंडू मैदानाच्या आपण इथे बघणार आहे. अगदी पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि हा चौकार आला. चौकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येतो. या चौकाराच्या मदतीने देखील संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा 33 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवले गेले आहेत. खऱ्या अर्थानं आज हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा मैदानामध्ये आपण बघितलं गेलं तर उसळी घेणारा हा चेंडू बाउन्स होता या चेंडूमध्ये. डॉट बॉल जो मैदानाच्या मध्ये आता असेल आणि मला वाटतं आपण पाहिलं गेलं तर फिल्डिंग टीमचे आता खांदे थोडेसे झुकलेले आहेत. तो कॉन्फिडन्स तो आत्मविश्वास बघायला मिळत नाहीये कारण आघाडीचे दोन्ही बॅटर्स अगदी गोलंदाजावरती तुटून पडलेत. 33 धावा धाफलकावरती आहेत. 40 धाव्यांचा पाठलाग आहे. हा चेंडू अगदी हलक्यातून आपण पाहतोय. चेंडू ती खेळून काढला जाईल आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल जी मैदानाच्या मध्ये घेतली आहे. 1 धावा आली आणि या एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 34 धावा. एजाज ओहो वेग होता या चेंडू मध्ये. मला वाटतं अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं चेंडू मात्र एजाजच्या जवळून निघून गेला.
यानंतर होणारी मॅच हमराज मृत्युंजय कोथरूड आणि त्यांच्या अगेन्स्ट स्थिरतेज 11 भोसरी या दोन संघांमध्ये अंतराचा सामना बघायला मिळेल आपल्याला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धीम्या गतीने टाकलेला, गतीचा चांगला वापर मी म्हणेल की चेंज ऑफ पेस गोलंदाजी सागरकडून आपल्याला बघायला मिळतीये. स्कोर कार्ड जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर धाफलकावरती 34 धावा आणि यावेळी आसमानी टोला मॅच संपवली. आपण पाहतोय एजाज कुरेशीने षटकाराने सामना जिंकला. योगेश भाऊ सरकार स्पोर्टला पुणे संघ विजय संघाचे अभिनंदन. हार्डलक रहीम 11 टीम. चला हमराज मृत्युंजय कोथरूड टीम निर्णय आपला कळवायचा आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड संघ विनंती असेल आपला निर्णय कळवा. चला मॅन ऑफ द मॅच आपण किताब देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच किताब जाईल तो खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच आपण किताब देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच किताब जाईल प्रथमेश गोसावीच्या नावावरती. 2 विकेट आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केली आहे. चला प्रथमेश आपण मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी यायचंय.